मराठा समुदाय के आक्रामक आंदोलन के कारण सरकार ने उनकी सभी मांगें मान ली। ऐसे में माना जा रहा है कि ओबीसी के आरक्षण पर तलवार लटकने की आशंका है, लेकिन दूसरी ओर सरकार में और सरकार के बाहर ओबीसी नेताओं के बीच मतभेद सामने आ रहे हैं। सरकार में मंत्री छगन भुजबल की ओबीसी समुदाय के लिए भूमिका को समर्थन नहीं देने की बात कही। राष्ट्रीय ओबीसी महासंघ के अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाड़े ने नागपुर में कहा कि सरकार के फैसले से ओबीसी के साथ कोई अन्याय नहीं हुआ है और हम भुजबल के रुख का समर्थन नहीं करते हैं। सध्या तरी मी जेवढ्या कागदपत्रांचा अभ्यास केला, जी कागदपत्र 25 तारखेला आणि 26 तारखेला सरकारने निर्गमित केले, त्या दोन्ही कागदपत्राचा अभ्यास केल्यावरती माझ्या मते वैयक्तिक, त्यांचं काय मत ते वेगळं असू शकते, की ओबीसी समाजावरती कुठलाही अन्याय झालेला नाही या निष्कर्षावरती आम्ही आलेलो आहोत। आणि त्यामुळे मी कालपासून सुद्धा बोलतो आहे की ओबीसी समाजावरती कुठलाही अन्याय झाला, ओबीसी समाजामधनं सरसकट आरक्षण दिलेलं नाही, सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देण्याचे आदेशसुद्धा सरकारने काढलेले नाही। 2-3 दिवसामध्ये आमच्या संपूर्ण राज्यातील कार्यकारिणीची पदाधिकाऱ्यांची सभा घेऊ, त्याच्यावरती जी-आरवरती प्रदीर्घ चिंतन आणि मनन करू आणि जर आम्हाला वाटलं की खरंच आपल्या समाजावरती अन्याय झालेला आहे, त्या दिवशी आम्ही आंदोलनाची भूमिका घेऊ। जर अन्याय नाही झाला तर आंदोलन कशाकरता करायचं? आम्ही तर मुंबईकडे कूच करण्याची भाषा वापरली होती, पण आज आम्हाला असं वाटतं की आमच्यावरती कुठेही अन्याय झालेला नाही, त्याच्यामुळे सध्या तरी आमचा कुठल्याही आंदोलनाचा विचार नाही आहे।